रोहित, एक काम कर, ऋषी करता आपल्या ऑफिसमध्ये एक छान मोठं कॅबिन रेडी कर आणि तू जे नवीन प्रोजेक्ट आता हँडल करतोयस ना ते प्रोजेक्ट ऋषीला दे आणि लेट हिम हँडल इट. त्याला तसं बघू दे की तो कसं कॉन्ट्रॅक्ट मिळवतो, काय करतो. आई अगं काहीही काय बोलतेस तू? ऋषीला नवीन प्रोजेक्ट इतक्यात? हे बघ आई, ऋषीला बिझनेस मधला काहीही अनुभव नाहीये. त्याला आधी ऑफिसला येऊ दे, चांगलं 4-5 महिने शिकू तर दे, मग देऊ ना आपण त्याच्या हातात नवीन प्रोजेक्ट. नाही, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण नयनतारा म्हणते तसं करू दे ना त्याला हँडल सोलो प्रोजेक्ट. अंगावर काम पडल्याशिवाय तो शिकणार तरी कसा? आणि हो, तुझी पण सुरुवात तशीच झाली होती. नाही बाबा, मला असं वाटतं की ऋषीला प्रोजेक्ट देण्याची घाई आपण करायला नको. आणि मी बोलतोय ना त्या क्लायंटशी, मी स्वतः सगळ्या डील्स हँडल करतोय. आपण जर का ऋषीच्या हातात नवीन प्रोजेक्ट दिला आणि त्याच्याकडून जर का काही चूक झाली तर आपलं या डीलमध्ये नुकसान व्हायला नकोय. नाही रोहित, असं काही होईल असं मला तरी वाटत नाही. अरे ऋषी हुशार मुलगा आहे. तू बघ, एका दिवसात सगळं शिकेल तो. आय एम शुअर ही विल हँडल इट. तू त्याला हे प्रोजेक्ट देऊन तर बघ. बघ, तो खूप चांगलं काम करेल. ही विल डू इट. येऊ कमी ताई, तुम्ही अशा अचानक आलात. या. नाही, बसत नाही मी इथे तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली. नाही अहो, असं काय बोलतायत तुम्ही? असं बोलून आम्हाला सगळ्यांना लाजवताय. या. नाही ग नयनतारा, खरं म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर झाल्या प्रकारानंतर मला इथे उभंही राहू दिलं नसतं. मी कशी बसू सांग तुम्हाला? ताई, तुम्ही ना उगाच गैरसमज करून घेऊ नका. आणि खरं तर जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. या या, तुम्ही प्लीज बसा. या. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला अजूनही त्याच आदराने आणि त्याच सन्मानाने वागवताय. पण जे घडलं ते चुकीचंच होतं ना. खरं म्हणजे मी यापूर्वीच तुमची माफी मागायला यायला हवं होतं. ताई, तुम्ही प्लीज परत माफी मागू नका.